नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भारतीय संसद पार्लमेंट ऑफ इंडिया एक महत्त्वाचा टॉपिक आपला इंडियन पॉलिटीच्या सब्जेक्टचा जर विचार केला तर इंडियन पार्लमेंटमध्ये म्हणजे आपल्या पार्लमेंट ऑफ इंडिया भारतीय संसदेत कोणकोणते घटक समाविष्ट होतात, त्या घटकांचे कोणकोणते कार्य आहेत, त्यांचे अधिकार कोणते, त्यांची विभागणी कशी आहे ही आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. नमस्कार, मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीचे यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. पार्लमेंट ऑफ इंडिया नुकतंच नवीन पार्लमेंटचं सुद्धा उद्घाटन झालं होतं. ही आपली नवीन पार्लमेंट ही त्याच्या मागेच असणारी ही जुनी संसद. पार्लमेंटमध्ये समाविष्ट जो होतो तो आपला सर्वात पहिला घटक म्हणजे आपले भारताचे राष्ट्रपती. हा साधारण ल्युटन्स दिल्ली म्हणून ज्याला संबोधलं जातं. म्हणजे ही जी हा जो सर्व संसदेचा आणि इतर आसपासचा जो परिसर आहे तो एडविन ल्युटन या आर्किटेक्टने डिझाईन केलं होतं. त्यांच्या नावावरून या संपूर्ण भागाला ल्युटन्स दिल्ली असं संबोधलं जातं. तिथे आपलं असलेलं हे राष्ट्रपती भवन, ही जुनी संसद, नुकतीच बांधण्यात आलेली नवीन संसद. त्याच्यानंतर इतर मिनिस्ट्रीजचे इथे आपले ऑफिसेस आहेत. होम अफेअर्सचं कार्यालय आहे, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचं कार्यालय, DOPTचं आहे, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री आहे, इकडे PMOचं कार्यालय आहे. आणि त्याच्यानंतर अनेक परीक्षांमध्ये महत्त्वाचा विचारला गेलेला प्रश्न म्हणजे हा जो भाग आहे, हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय, ज्याला आता म्हटलं जातं कर्तव्यपथ, ज्याचं आधीचं नाव होतं राजपथ आणि ब्रिटिश काळात ह्याचं नाव होतं किंग्स वे. आपली रिपब्लिक डेची जी परेड होत असते ती ह्याच रोडवरती, ह्याच रस्त्यावरनं पुढच्या बाजूला जर आपण पाहिलं तर इंडिया गेट, जिथे ही सर्व परेड पार पडत असते. आणि या रोडवर आणि या परिसरात असणारे ही आपली भारताची संसद, इंडियन पार्लमेंट. याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती घेणार आहोत. पार्लमेंट ऑफ इंडियामध्ये आपले महत्त्वाचे 3 घटक समाविष्ट होतात. नेहमी आपण पार्लमेंट म्हटल्यानंतर राज्यसभा आणि लोकसभा हे 2 सभागृह आठवतात. पण त्यातला सर्वात पहिला आणि महत्त्वाचा घटक कोणता आहे तर ते राष्ट्रपती. राष्ट्रपतींना पार्लमेंटचं महत्त्वाचं घटक म्हणण्यामागचं कारण असं की आपण कोणतंही बिल असो, कोणतंही विधेयक असतं, ते जेव्हा राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांमधनं संमत केलं जातं, ते बिल जोपर्यंत राष्ट्रपतींकडे जात नाही, राष्ट्रपतींची त्यावर सही होत नाही, त्याशिवाय ते विधेयक हे ऍक्टमध्ये, कायद्यामध्ये रूपांतरित होत नाही. त्यामुळे राष्ट्रपती हे आपल्या पार्लमेंटचे, संसद या घटकाचे प्रमुख घटक आहेत असं म्हटलं जातं. बरं, आपली राज्यसभा आणि लोकसभा ही बायकॅमरल सिस्टीम जी आहे, 2 सभागृह असण्याची पद्धत जी आहे, ह्याला वेस्टमिन्स्टर मॉडेल म्हटलं जातं. या वेस्टमिन्स्टर मॉडेलवर आपली भारताची संसद ची रचना अवलंबून आहे. पण ह्यात भारतीय संविधानाने आवश्यक तो बदल केलेला आहे आपल्या हिशोबाने. तो बदल केलेला कोणता तर राष्ट्रपतींचा समावेश आपल्या या संसदेमध्ये होतो. सो जो वेस्टमिन्स्टर मॉडेलमध्ये तिथे राष्ट्रप्रमुखांचा किंवा तिथल्या राष्ट्रपतींचा समावेश होत नाही. हे वेस्टमिन्स्टर मॉडेल म्हणजे काय हे आपण जर समजून घ्यायचं झालं तर वेस्टमिन्स्टर मॉडेल, ज्याचा मागासपासून आपला उल्लेख होतोय, ती ब्रिटनच्या संसदीय लोकशाही व्यवस्थेवर आधारित एक प्रणाली आहे. आणि या पद्धतीमध्ये एक्झिक्युटिव्ह आणि पार्लमेंट, एक्झिक्युटिव्ह म्हणजे मंत्रिमंडळ, हे पार्लमेंटला म्हणजे विधिमंडळाला उत्तरदायित्व असतं. पंतप्रधान हा त्या सरकारचा प्रमुख असतो आणि त्या संसदेत जास्त प्रमुख बहुमत असलेल्या पक्षाचा तो नेता असतो. आणि राष्ट्रप्रमुख ज्याला म्हटलं जातं म्हणजे आपल्याकडे कोण आहेत राष्ट्रपती, आणि ब्रिटनमध्ये कोण आहेत तर राजा. तिथला राजा हा तिथल्या संसदेत तिथला घटनात्मक प्रमुख असतो. आपल्या इथे राष्ट्रपती हा घटनात्मक प्रमुख असतो. आणि बहुतेक अधिकार हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाद्वारेच वापरले जातात. आणि विधिमंडळ 2 सभागृहांचे असते, म्हणजे उच्च आणि कनिष्ठ, अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस. भारताने आपल्या राज्यघटनेत हे वेस्टमिन्स्टर मॉडेल स्वीकारलेले आहे आणि ते लोकशाही, जबाबदारी आणि सत्तेच्या विभाजनावर आधारित आहे. लक्षात घ्या, तुम्हाला सांगितलं वेस्टमिन्स्टर मॉडेलमध्ये 2 सभागृह समावेश असतात. हे ब्रिटनच्या संसदीय लोकशाहीची प्रणाली, ज्यात तिकडे अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस यांचा समावेश आहे. आपल्याकडे त्याच्यासोबत यात राष्ट्रपतींचा सुद्धा समावेश होतो. राज्यसभा ज्याला अप्पर हाऊस म्हटलं जातं आणि लोकसभा जी आहे त्याला म्हटलं जातं लोअर हाऊस. राज्यसभेला अप्पर हाऊस म्हणण्यामागचं कारण एवढंच, वरिष्ठ सभागृह म्हणण्यामागचं कारण इतकंच, कारण त्याचा उल्लेख जो आहे आपल्या संविधानामध्ये लोकसभेच्या आधी येतो. संसदेचा उल्लेख झाल्याच्या नंतर थेटपणे राज्यसभेचा उल्लेख होतो आणि त्याच्यानंतर लोकसभेचा उल्लेख होतो. त्यामुळे राज्यसभेला आपण अप्पर हाऊस असं संबोधतो आणि लोकसभेला लोअर हाऊस असं संबोधतो. त्याच्यानंतर लक्षात घ्या, फर्स्ट हाऊस आणि सेकंड हाऊस अशी सुद्धा एक संकल्पना आहे, फर्स्ट आणि सेकंड. आता बऱ्याचदा विद्यार्थ्यांची गल्लत अशी होते की अप्पर हाऊस, वरिष्ठ सभागृह म्हणजे फर्स्ट हाऊस असेल, कनिष्ठ सभागृह म्हणजे लोअर हाऊस हे सेकंड सभागृह असेल, तर तसं नाहीये. बऱ्याचदा इथे गल्लत होते. फर्स्ट हाऊस जे आहे, पहिले सभागृह जे आहे ते लोकसभा आहे आणि सेकंड सभागृह ज्याला म्हणू ते आहे आपलं राज्यसभा.
राज्यसभेला सेकंड हाऊस मागण्यामागचं कारण आणि लोकसभेला फर्स्ट हाऊस मागण्याचं कारण एवढंच, कारण लोकसभा ही थेटपणे लोकांनी निवडून दिलेल्या सदस्यांची सभागृह असते आणि तिथे सरकार स्थापन केलं जातं आणि ते सरकार लोकांना उत्तरदायित्व असतं. त्यामुळे फर्स्ट हाऊस हे कायम लोकसभेला म्हटलं जातं आणि राज्यसभेला कायम सेकंड हाऊस म्हटलं जातं. पण फर्स्ट हाऊस असणारं हे सभागृह लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे, लोअर हाऊस आहे, आणि सेकंड हाऊस म्हटलं जाणारं राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, अप्पर हाऊस आहे. आर्टिकलमध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्या आर्टिकल 79 to 122 या आर्टिकल्समध्ये आपल्या भारतीय संसदेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 79 मध्ये सर्वात आधी आपली संसद रचना समजावण्यात आलेली आहे. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, आपल्या संसद रचनेमध्ये राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा यांचा समावेश होतो. संसदेची रचना ही ब्रिटिश संसदेसारखी नाही. ब्रिटनमध्ये केवळ 2 सभागृह यात समावेश आहेत, पण भारताने राष्ट्रपतींचा देखील या संसदेत समावेश केलेला आहे. कारण राष्ट्रपतींच्या सहीशिवाय कोणतेही बिल, कोणतेही विधेयक हे कायद्यामध्ये रूपांतरित होत नाही. राष्ट्रपतींची सही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे आपण राष्ट्रपतींचा सुद्धा संमतीचा त्यांना अधिकार असल्यामुळे त्यांचा आपण एक प्रमुख महत्त्वाचे घटक म्हणून आपल्या संसदीय प्रणालीमध्ये आपण त्यांचा समावेश करत असतो. पुढे जाऊया. राज्यसभेची रचना आपण समजून घेऊ. आर्टिकल 80 मध्ये राज्यसभेची रचना सांगण्यात आलेली आहे. एकूण सदस्य संख्या ही सध्याची आहे 250. अलॉटेड किती आहे, मॅक्झिमम नंबर किती असू शकतो आपल्या राज्यसभेचा, तर 250. ज्यातले 12 सदस्य हे राष्ट्रपतींकडनं नियुक्त केलेले असतात. 250 मधले 12 सदस्य हे राष्ट्रपतींकडनं नियुक्त केलेले असतात. उरले 238. पण लक्षात घ्या, या 238 मधले 5 जे आहेत ते अजूनपर्यंत अलॉट करण्यात आलेले नाहीत. मग ते युनियन टेरिटरीजचे असो किंवा पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, जो पाकिस्तानने इलिगली आपल्या काश्मीरचा भाग ऑक्युपाय करून ठेवला आहे, त्याच्यासाठीची ही अलॉटेड जागा आहेत, ज्या 5 ज्या अजूनपर्यंत आपण अलॉट केलेल्या नाहीत. काही युनियन टेरिटरीजच्या या जागा आहेत ज्या अजूनपर्यंत अलॉट केलेल्या नाहीत. त्यामुळे उरले 233 आणि हे 12 असे 245 ही आपल्या ही आपल्या राज्यसभेची करंट स्ट्रेंथ आहे. सध्याची आपली सदस्य संख्या राज्यसभेमध्ये किती आहे, तर 245. हे 12 सदस्य ज्यांचा उल्लेख केला की ज्यांना राष्ट्रपती नॉमिनेट करत असतात, नामनिर्देशित करत असतात, ते कोणत्या क्षेत्रात येतात, तर त्याच्यासाठी 4 क्षेत्र दिलेली आहेत. एक आहे साहित्य, दुसरं विज्ञान, तिसरं कला आणि चौथं आहे सामाजिक सेवा, सोशल सर्व्हिस. आपल्याला माहिती असेल काही वर्षांपूर्वी 2012च्या सुमारास सचिन तेंडुलकर हे जगविख्यात क्रिकेटपटू, आपल्या भारताचं नाव ज्यांनी महान केलं, ज्यांना मास्टर ब्लास्टर म्हटलं होतं, त्या सचिन तेंडुलकर यांचा समावेश राज्यसभेवरती केला गेला होता. काँग्रेसकडनं त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं गेलं होतं. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इकडे क्रिकेट किंवा स्पोर्ट्सचा कुठे उल्लेख करण्यात आलेला नाहीये. स्पोर्ट्स हा प्रकार इथे कुठेच दिसून येत नाहीये. तर त्यांचा समावेश हा राज्यसभेवर कोणत्या कॅटेगरीमधून करून गेला, तर त्यांचा समावेश हा सामाजिक सेवा, सोशल सर्व्हिस या कॅटेगरीमधून सचिन तेंडुलकर यांचा राज्यसभेवरती समावेश करण्यात आलेला होता. राष्ट्रपतींकडनं त्यांना नामनिर्देशित करण्यात आलेलं होतं. आणि उर्वरित सदस्य, या 12 सदस्यांच्या व्यतिरिक्त उर्वरित सदस्य हे राज्यांच्या विधानसभांद्वारे निवडले जातात. विधानसभेचे जे सदस्य असतात राज्यांच्या, त्यांच्याकडनं हे 233 सदस्य जे असतात ते निवडले जातात. राज्यसभेतील सदस्यांना अनुपात प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे म्हणजेच प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टीम याच्या एकसंध हस्तांतरणीय मतपद्धतीने निवडले जातात. म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोट. अनुपात प्रतिनिधित्व प्रणाली म्हणजे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टीम आणि एकसंध हस्तांतरणीय मतपद्धती म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोट. ही जी सिस्टीम आहे निवडणुकीची, त्या सिस्टीमने, त्या पद्धतीने हे 233 सदस्य राज्यसभेचे निवडले जातात. राज्यसभेचे सभासद जे असतं, सभासदत्व, ते लोकसभेप्रमाणे 5 वर्षांसाठी नसतं, तर 6 वर्षांसाठी सदस्यत्व मिळत असतं आणि दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे राज्यसभेतनं निवृत्त होतात. साधारण जर तुम्हाला समजावायचं असेल तर राज्यसभेची जी सदस्यत्व आहे, आज चालू आहे आपलं 2025, त्याआधी 2023, 2021 आणि 2019. जर आपण विचार केला तर लक्षात घ्या, 2019ला जे राज्यसभेवर खासदार म्हणून गेलेले असतील, ते 2019ला खासदार म्हणून गेलेले खासदार हे 2025 पर्यंत निवृत्त होतील. 2023ला कोण निवृत्त झाले असतील तर जे 2017ला निवडून आलेले होते ते निवृत्त झाले. 2021ला कोण निवृत्त झाले तर 2015ला जे निवडून आले ते निवृत्त झाले. याचा अर्थ दर 2 वर्षांनी हे 1/3
जो आहेत ती सदस्य राज्यसभेचे निवृत्त होत असतात आणि दर 2 वर्षांनी हे वंथक सदस्य सेवानिवृत्त होतात, त्यांचा कार्यकाळ संपतो. पूर्ण राज्यसभा ही कधीही लोकसभा जशी पूर्णपणे विसर्जित होते, सर्व सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा निवडणूक घेऊन नवीन सदस्य निवडले जातात. त्यात रिइलेक्ट होणारे सदस्य असतात, परंतु ती नवीन लोकसभेची नवीन टर्म असते. त्याप्रमाणे जशी लोकसभा पूर्णपणे विसर्जित होते तशा प्रकारे राज्यसभा ही कधीही विसर्जित पूर्णपणे होत नाही. अनेक विद्यार्थ्यांना इथे प्रश्न पडतो, ज्यांचं कुतूहल असतं की राज्यसभा आत्ता आपण अशा प्रकारे पार पाडतो की दर 2 वर्षांनी वंथक सदस्य निवृत्त होत आहेत, पण जेव्हा राज्यसभा बनली, राज्यसभेची सुरुवात झाली, तेव्हा तर प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ हा पहिल्या वर्षापासून सुरू झाला, 0 पासून सुरू झाला होता. प्रत्येक सदस्याचा 6 वर्षाचा कार्यकाळ होता. मग त्यावेळी ही पद्धत कशी अंमलात आणली गेली तर समजवण्याचं जर झालं तर 1952ला आपली राज्यसभा अस्तित्वात आली. त्यानंतर त्याचा कार्यकाळ नॉर्मल सर्कमस्टान्सेसमध्ये 1958 पर्यंत सर्व सदस्यांचा कार्यकाळ चालणार होता. 1952ला सुरू होऊन 1958ला पण दर 2 वर्षांनी सदस्य निवृत्त करणं सुद्धा गरजेचं आहे. अशा वेळी त्या काळात 1954ला जेव्हा पहिली 2 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा चिठ्ठीद्वारे कोण सदस्य निवृत्त होणार आणि कोण सदस्य निवृत्त होणार नाही असं त्या काळी ठरवण्यात आलं. आणि मग 1952 नंतर 1954ला आणि 1956ला अशा प्रकारे दुसऱ्या वर्षी आणि चौथ्या वर्षी चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आलं की राज्यसभेचे कोणते सदस्य सभागृहात राहतील आणि कोणते निवृत्त होतील. आणि त्यानंतर 1952ला निवडून आलेल्या सदस्यांचा 1958 साली कार्यकाळ पूर्ण झाला होता. लोकसभेची माहिती घेऊ. लोकसभेची रचना आहे, सध्याची सदस्य संख्या जी आहे ती 552 सदस्यांची आहे. म्हणजे अलॉटेड स्ट्रेंथ जी आपल्या लोकसभेसाठी आहे ती आहे 552. या 552 मधले 2 सदस्य कोणते होते तर अँग्लो इंडियन ज्यांना म्हटलं जातं, म्हणजे ज्यांचे वडील इंग्रज आई भारतीय असे जे पालक होते त्यांची मुलं, ह्यांना म्हटलं जातं अँग्लो इंडियन. ब्रिटिशांनी जेव्हा भारत सोडला तेव्हा ते सोडताना काही ब्रिटिश हे भारतातच राहिले. जे ब्रिटिश पूर्व काळापासून भारतात राहत होते त्यांनी इथल्या भारतीय महिलांशी लग्न केली आणि ते इथे सेटल झाले. सर्वच ब्रिटिश भारत सोडून गेलेले नव्हते, ते भारतातच राहण्याच्या मनस्थितीतले होते आणि ते भारतातच स्थायिक झाले. त्यावेळी अशा पालकांची जी मुलं होती ते अँग्लो इंडियन्स म्हणवली गेली. त्यावेळी ब्रिटिशांनी केलेले इतक्या वर्षांपासून जे अत्याचार होते, ब्रिटिशांचे जे इतर सर्व गोष्टी ॲट्रॉसिटीज ज्या भारतीयांवर झाल्या, त्याचा राग कुठेतरी ब्रिटिशांवर किंवा त्या ब्रिटिशांच्या मुलांवर निघू नये अशी सरकारला भीती होती. त्यांचे प्रश्न लोकसभेमध्ये पोचावे, त्यांना जर ते निवडणुकीला उभे राहिले तर निवडून येण्याचे चान्सेस अत्यंत कमी होते, कारण ब्रिटिशांना मत कोण देणार. त्यामुळे त्यांचं प्रतिनिधित्व जे भारतात तो एक घटक राहतोय त्यांचा काहीतरी आवाज लोकसभेपर्यंत असावा असा विचार करून सरकारने त्या काळी ह्या 2 सीट्स ह्या अँग्लो इंडियन कम्युनिटीसाठी राखीव ठेवल्या होत्या. आणि नंतर 104 घटना दुरुस्तीने हे 2 पदं जी ठेवली जात होती ती नंतर रद्द करण्यात आली. वर्ष कोणतं होतं तर 104 घटना दुरुस्तीने हे करण्यात आलं. यामागचं कारण काय तर अँग्लो इंडियन जे 2 सीट ठेवल्या होत्या त्यानंतरच्या काळात अँग्लो इंडियनची मुलं ही नंतर भारतीय म्हणूनच जन्माला आली आणि त्याची फारशी गरज नंतरच्या काळात उरली नाही, म्हणून 104 घटना दुरुस्तीने हे 2 पदं जी होती ती रद्द करण्यात आली. त्यामुळे उरली स्ट्रेंथ 550, ज्याच्यातले 543 हे निवडून येत असतात आपल्या राज्यांमधनं आणि 543 आणि 7 सीट्स ज्या आहेत त्या अलॉट करण्यात आलेल्या नाही आहेत, हे लक्षात घ्या. ज्यातले 530 ह्या 543 आणि 550 मधनं या टोटल 550 मधनं 530 सदस्य जे आहेत ते राज्यांमधनं निवडून येतात आणि 20 सदस्य जे आहेत ते केंद्रशासित प्रदेशांमधनं निवडून येतात. उरले यात तुम्ही जर पाहिलं तर 530 आणि 43 मधला उरला आकडा 13 आणि इकडे उरला आकडा 7. जे 13 युटीजना सीट्स अलॉट केलेल्या आहेत आणि 7 युटीजना सीट्स अलॉट करण्यात आलेल्या नाहीत आणि 13 स्टेट्सच्या सीट्स अलॉट करण्यात आलेल्या नाहीत. ज्या काही युटीजना आणि काही पीओकेच्या भागाला या सीट्स अजूनपर्यंत अलॉट करण्यात आलेल्या नाही आहेत. हे 2 सदस्य मग सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपतीकडे नियुक्त होत असत पण ते रद्द करण्यात आले. या 543 जागांमधल्या 84 जागा ज्या आहेत त्या एससी कम्युनिटीसाठी राखीव असतात. 84 जागा एससी कम्युनिटीसाठी आणि 47 जागा या एसटी कम्युनिटीसाठी राखीव असतात. हे मतदारसंघ हे लोकसभेचे मतदारसंघ 84 एससीसाठी राखीव असतात आणि 47 एसटीसाठी. 84 एससी म्हणजे अनुसूचित जाती आणि एसटी म्हणजे अनुसूचित जमातींसाठी हे रिस्पेक्टिव्हली हे मतदारसंघ राखीव केलेले असतात. लक्षात घ्या, भारतात इतकी राज्य आहेत, सर्वाधिक
लोकसभा मतदारसंघ असलेलं राज्य म्हणजे आपलं उत्तर प्रदेश, जिकडे लोकसभेच्या तब्बल 80 जागा, 80 मतदारसंघ आहेत आणि 80 खासदार या उत्तर प्रदेशमधून एकट्या निवडून येत असतात. महाराष्ट्रामध्ये त्या खालोखाल दुसरा क्रमांक लागतो सर्वाधिक जागाच्या बाबतीत, ज्यात 48 खासदार हे महाराष्ट्रामधून निवडून येतात आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल, जिकडून 42 जागा निवडून लोकसभेसाठी येत असतात. लोकसभेचे 42 मतदारसंघ या राज्यामध्ये आहेत. त्यानंतर सर्वात कमी लोकसभा मतदारसंघ असलेली राज्य जर आपण जाणून घ्यायची झाली तर सिक्कीम, नागालँड आणि मिझोरम ही अशी 3 राज्य आहेत जिथे लोकसभा मतदारसंघ फक्त एकच आहे. फक्त एकच खासदार या तिन्ही राज्यांमधून निवडून येत असतो. कोणती राज्य? सिक्कीम, नागालँड आणि मिझोरम ही ईशान्येतली राज्य. त्यानंतर केंद्रशासित प्रदेश जे आहेत ती अंदमान आणि निकोबार, चंदीगड, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव. लक्षात घ्या, आहे एकच केंद्रशासित प्रदेश आहे. आधी दादरा व नगर हवेली वेगळा होता आणि दमण व दीव वेगळा होता, परंतु या दोन्हींना एकत्र करून क्लब करून एकच केंद्रशासित प्रदेश म्हणून सरकारने सांगितलेलं आहे. त्यामुळे अंदमान आणि निकोबार, चंदीगड, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव, त्यानंतर लक्षद्वीप आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकच लोकसभा मतदारसंघ आहे, जिकडून फक्त एकच लोकसभेचा खासदार संसदेमध्ये लोकसभेमध्ये जात असतो. लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना हा आर्टिकल 82. लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना ज्याला डिलिमिटेशन म्हटलं जातं. मगाशी सांगितल्याप्रमाणे इकडे 80 जागा उत्तर प्रदेशमधून निवडून येतात, महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून येतात, पश्चिम बंगालला 42 निवडून येतात. हे लोकसभा मतदारसंघांची रचना कशाप्रमाणे होते तर प्रत्येक ठराविक लोकसभा मतदारसंघाला ठराविक लोकसंख्येला 1 खासदार असावा, या रचनेतून ही संख्या ठरवून देण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त असल्यामुळे तिथे 80 खासदार आहेत, महाराष्ट्राची त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाला 48 खासदार आहेत. पण हे जे आकडे ठरवून देण्यात आलेले आहेत की उत्तर प्रदेशला 80, महाराष्ट्राला 48, ही आकडेवारी ही 1971च्या जनगणनेनुसार आहे. जर आजच्या ताज्या जनगणनेनुसार 2011 म्हणजे आता आपली जनगणना 2011ला झाली, ती शेवटची जनगणना पार पडली. 2021ला जी जनगणना होणार होती ती कोरोनाच्या महामारीमुळे 2021ला होऊ न शकली. सरकारच्या पुढच्या घटनांमध्ये, पुढच्या गोष्टीमध्ये ती 2027ला प्रस्तावित करण्यात आलेली आहे. ती पार पडण्यास किती काळ जाईल त्यात अजून बराच वेळ जाऊ शकतो. पण आपल्याकडे जस्ट रिसेंट सर्वात झालेली सेन्सस कोणती तर 2011ची. त्या 2011च्या आकडेवारीनुसार जर लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर हा उत्तर प्रदेशचा आकडा, महाराष्ट्राचा आकडा हा अजून अधिक वाढू शकतो. जी आत्ताची लोकसभा मतदारसंघांची जी अलॉटमेंट आहे ती 1971च्या जनगणनेच्या आकड्यानुसार करण्यात आलेली आहे आणि 84वी घटना दुरुस्ती 2001 सालीची झाली आणि 87वी घटना दुरुस्ती 2003 साली झाली. त्यानुसार लोकसभा आणि विधानसभा या मतदारसंघांचे आकार हे 2026 पर्यंत गोठवण्यात आलेले आहेत. म्हणजे हे आकडे जे आता लोकसभा मतदारसंघांचे आपण पाहतोय की इतक्या राज्यांमध्ये इतके, या राज्यांमध्ये इतके, हे 2026 पर्यंत राहतील कायम, असं 2001 साली 84वी घटना दुरुस्ती करून कायम करण्यात आलं. पण 2026 ह्या येत्या वर्षात ह्याची मुदत संपते, तर कदाचित सरकार ह्याला लोकसंख्येची मोजमाप झालेली नाही, लोकसंख्या सेन्सस करून झालेली नसेल, त्यामुळे कदाचित मुदतवाढ देऊ शकते किंवा 2011च्या आकड्यानुसार लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना डिलिमिटेशन करून ते संख्या वाढवू शकते. लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना डिलिमिटेशन म्हणजे काय तर संसदेने कायदा करून लोकसभा आणि विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना करणं अपेक्षित आहे असं आर्टिकल 82 मध्ये म्हटलं गेलं, जेणेकरून लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळेल असा त्यामागचा सरकारचा हेतू आहे. यामागे कारण असं होतं, हे 1971च्या जनगणनेनुसारच आत्ताचे लोकसभा खासदार असणं. यामागचं कारण काय तर फॅमिली प्लॅनिंग, ही गोष्ट म्हणजे कुटुंब नियोजन जे होतं ते दक्षिणेतल्या राज्यांनी अधिक चांगल्यापणाने राबवलं. दक्षिणेतल्या राज्यामध्ये आपण पाहिलं असेल की लिटरसी रेट, साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे तिथल्या कुटुंबांचं जी संख्या आहे, कुटुंब सदस्यांची संख्या असेल, कुटुंबातल्या मुलाबाळांची संख्या असेल, ते प्रमाण उत्तरेतल्या राज्यांपेक्षा त्याचं प्रमाण लोकसंख्येचं कमी आहे. त्यामुळे दक्षिणेतल्या राज्यांनी लोकसंख्या आपली नियंत्रणात ठेवली. या पुनर्रचनेमुळे त्या उत्तरेतल्या राज्यांपेक्षा दक्षिणेतल्या राज्यांची लोकसंख्या कमी असल्यामुळे त्याची शिक्षा दक्षिणेतल्या राज्यांची भोगावी लागू नये, त्यांचं राजकीय संख्या जी आहे, राजकीय ताकद जी आहे ती कमी होईल, ती होऊ नये. त्यामुळे सरकारने 1971च्या जनगणनेवर हे आकडे 2026 पर्यंत कायम ठेवले. पण येत्या काळात हे मुदत संपत चालली, त्यामुळे सरकार यात काही बदल करू शकते. काय ह्याला मुदतवाढ देते हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. या विषयासंदर्भातली अधिक माहिती आणि अधिकची माहिती तुम्हाला
एकाग्र अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना ही नोट्समध्ये दिलेलीच आहे, लेक्चर्समध्ये आपल्याला झालेली आहे. इतर तुमचे काही प्रश्न असतील या संदर्भात तर तुम्ही कमेंट करून आम्हाला प्रश्न विचारू शकता किंवा आमच्या व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता. अधिक माहितीसाठी एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही कनेक्टेड राहा. धन्यवाद.